स्वरा समृद्धी कांदा बियाणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे बियाणे। आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन खरेदी करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा। संपर्क 94 22 48 23 17। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नामपूर तालुका बागलाण येथील बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या पुतळा स्मारक भूमिपूजन सोहळा सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। सदर स्मारकाचा मानस हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बळीराजा आत्मसन्मान सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब चिला आहिरे यांचा होता आणि स्मारकासाठी कोणाकडून 1 रुपयाही न घेता वैयक्तिक ते स्वतः करणार असून थोड्याच दिवसात स्मारकाचा अनावरण सोहळा हा मोठ्या दिमाखात करणार असल्याचे यावेळी भाऊसाहेब चिला आहिरे यांनी नमूद केले। सदर भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप बोरसे, ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्याने निवडून आलेले संचालक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, ज्येष्ठ नेते देविदास पवार, प्रकाश निकम, बाळासाहेब भदाने, डॉक्टर दिग्पाल गिरासे, माणिक देवरे, गुलाबराव कापडनीस, आनंदा मोरे, हेमंत कोर, बाजीराव कांदळकर, प्रफुल्ल आहिरे, नामदेव सावंत, सयाजी देवरे, केपी कापडनीस, भास्कर सोनोने यासह मान्यवर व शेतकरी उपस्थित होते। स्मारक समितीचे पदाधिकारी विनोद पाटील, प्रवीण अंबासनकर, शैलेंद्र कापडनीस यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार केला आहे। यावेळी भाऊसाहेब चिला आहिरे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले व त्यांचे या कार्याचे कौतुक आलेल्या पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शब्दसुमनांनी केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दानी, नामपूर। आजचा दिवस स्वर्गीय शेतकरी नेते शरद जोशी साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। तिसऱ्या नवरात्रीच्या माळेवर एक अत्यंत पवित्र दिनी हा कार्यक्रम पार पडला। रामचंद्र बापू साहेब बोलले की हा महाराष्ट्रासाठी प्रेरणा दिन आहे। बापू हा महाराष्ट्रासाठी प्रेरणा दिन नाही आहे, हा पूर्ण भारतासाठी प्रेरणा दिन आहे। कारण शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, हे प्रथम जर सरकारला कोणी माहिती करून दिलं असेल तर ते स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी। भीक नको हवे घामाचे दाम ही स्वाभिमानाची ठिणगी आमच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये पेटवण्याचं काम, स्फुल्लिंग पेटवण्याचं काम शरद जोशी साहेबांनी केलं। आणि फक्त आपण हा पुतळ्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे, पण खरी श्रद्धांजली ज्या दिवशी दिली जाईल, ज्या दिवशी MS स्वामीनाथन आयोग या देशात लागू होईल आणि खर्चावर आधारित 1.5 पट रक्कम शेतकऱ्यांच्या खिशात मिळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वर्गीय शरद जोशींना आपण श्रद्धांजली देऊ। मित्रहो, बागलाण ही क्रांतिकारांची भूमी आहे। बागलाणमध्ये जी सुरुवात होते त्याचा पूर्ण भारतभर प्रतिसाद होता। बोट क्लबवर 10 लाख शेतकऱ्यांची रॅली महेंद्रसिंग टिकेत साहेब, शरद जोशी साहेब यांनी केला। काही राजकीय मतभेद झाले असतील, पण त्या रॅलीचा पूर्ण ताबा आमच्या बागलाणच्या महाराष्ट्राच्या रणरागिणीने घेतला। ही सुद्धा ताकद आमच्या रणरागीची आहे, हे आम्ही जगाला दाखवून दिलं। शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न असतात। आज कांद्याचा प्रश्न आहे, दुष्काळाचा प्रश्न आहे, परंतु ज्या दिवशी भारत देशातला शेतकरी स्वयंपूर्ण होईल त्या दिवशी हा देश महासत्ता होऊ शकतो। कारण 2020 आणि 21 मध्ये करोना होता, सर्व लोक 4-4 मास्क घालून फिरायचे, पण माझा बळीराजा शेतात राबून पूर्ण भारत देशाला धान्य पुरवठा, दूध पुरवठा, अन्न पुरवठा, फळभाज्या पुरवठा करून या देशाला जिवंत ठेवण्याचं काम माझ्या बळीराजाने केलेलं आहे। आणि याच्या पुढे सुद्धा जर भारत महासत्ता होईल
महासत्तेचा राजमार्ग आमच्या शेताच्या बांधावरून सुरू होईल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला एकजुटीने आपण शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडले पाहिजेत. कारण संघटनासुद्धा बऱ्याच झाल्या आहेत, त्याच्यात मला बोलायचं नाही. पण सगळ्यात मोठं दुर्दैव हे राहील की शेतकऱ्यांच्या अनेक संघटना वेगवेगळा अजेंडा, वेगवेगळा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांचे प्रश्न मांडतील. आज सर्वांनी एका झेंडाखाली एकत्र येण्याची गरज आहे. एकी ही तुमची शक्ती असते. त्यामुळे सर्व तमाम माझ्या शेतकरी बांधवांना मी विनंती व आवाहन करतो, एकत्र या, स्वतःच्या कष्टाच्या आणि घामाच्या मोबदल्यासाठी लढा. जिंदगी की असली उड़ान बाकी है, जिंदगी की असली जंग अभी बाकी है. अब तो थांब ली मूठभर मिट्टी, सारा आसमान बाकी है, सारा आसमान बाकी आहे. पूर्ण आकाश जिंकण्याचं ताकद आपल्याला सर्वांनी यायचं आहे. आणि मी जरी IPS होतो, MPSCचा मेंबर होतो, पण शेतकरी ते IG झालेला 700 रुपयातला IG मी तुमच्यासमोर उभा आहे. कधीही बापू संघटनेला माझी मदत लागेल, पहिला स्वयंसेवक, खांद्यावर झेंडा टाकून मी तुमच्याबरोबर राहील. आणि खऱ्या अर्थाने आज माझ्या आयुष्यातला सुद्धा पुण्याचा दिवस आहे. ज्या शेतकरी कुटुंबातून मी आलो त्या शेतकरी नेत्यांचं जे आपलं स्मारक आहे त्याचं भूमिपूजन करण्याचा मान माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याला मिळाला. याबद्दल मी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री भाऊसाहेब चिला आहिरे, सर्व त्यांचे सन्माननीय मंडळ, त्यांचा सर्व स्टाफ, सर्व आमचे हमाल माथाडी संघाचे सर्व सहकारी, सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि शेवट एकच घोषणा देतो मी, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. नित्यनेमाने काळ्याची सेवा करणारा बळीराजाच्या हातात एकच मागणं, आमच्या घामाला व्यवस्थित दाम देणं, हा महामंत्र. जसं जगद्गुरू तुकोबारायांनी भंडाराच्या डोंगरावर रामकृष्ण हरी हा मंत्र जगाला दिला, वारकरीला दिला, तसाच आमच्या घामाला दाम देणं हा शेतकऱ्याला कधीही त्याच्या ओटातनं बाहेर पडत नव्हतं, तेवढी हिंमत नव्हती. आणि या माणसाने स्वतःच्या संसाराचा वरवंटा वाळून आणि शेतकऱ्यांच्या विचारांचा आणि शेतकऱ्यांची विचारांची मशाल या महाराष्ट्रभरने जगाभर तेजळत ठेवली. त्या महामानवाचा आज भूमिपूजनाचा जो सोहळा झाला आहे, या सोहळ्याला खास करून रामचंद्र बापू पाटील असतील, आमचे बागलांचं नेतृत्व करणारे दिलीपजी बोरसे असतील, IG माणूस, हा शेतकऱ्यांचा प्रश्न काय असतो, याने जेव्हा IG असताना नाशिकमध्ये कोट्यावधी रुपये हे शेतकऱ्यांचे काढून दिले, त्याबद्दल या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी जे जे माणसं काळ्या आईची सेवा करणारे होते आणि संघर्षातून पुढे आले, त्या माणसांच्या हात या स्मारकाला लागा. निश्चित पवित्र हात या स्मारकासाठी लागले. बंधूंनो, मी एकच फक्त विनंती करेल, नित्यनेमाने काळ्याची सेवा करणारा बळीराजा निराशाच्या घनदाट अंधारातनं प्रकाशाची वाट दाखवणारी माणसं फार दुर्मिळ असतात आणि ती शतकाने एकदाच भेटतात. त्यातले जोशी साहेब होते. मी एवढं बोलतो आणि धन्यवाद देतो. सगळे आलेत, सगळ्यांच्या साक्षीने हा भूमिपूजन सोहळा झाला, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जोशी साहेबांपुढे नतमस्तक होतून थांबतो. प्रामुख्याने बागलाण तालुक्यातील नामपूर बाजार समितीमध्ये महाराष्ट्रातील आराध्य दैवत शेतकऱ्यांचे पंचप्राण मान्य शरद जोशी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी आपल्या मार्केट कमिटीचे सभापती भाऊसाहेब आहिरे यांच्या संकल्पनेतून आपल्या सर्वांचे आवडते नेते शेतकऱ्यांचे पंचप्राण मान्य शरद जोशी यांचा पुतळ्याचं अनावरण प्रसंगी उपस्थित असलेले रामचंद्र बापू पाटील, आपल्या उत्तर महाराष्ट्रातील IPS अधिकारी दिगावकर साहेब, शेतकरी संघटनेचे जुने जाणते सर्व नेते यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यक्रम आयोजित केला. ज्या आपल्या नेत्यांनी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे पूर्ण जगात शेतकऱ्यांना दिशा दिली, त्याचा आदर्श आजही प्रत्येक राजकारणी लोकांना आपल्या शेतकऱ्यांचे पंचप्राण मान्य शरद जोशी यांच्या विचार घेऊन प्रत्येकाला जावं लागतं. हा विचार
पोचवण्याचं काम ज्या विभूतींनी केलं, ती विभूती म्हणजे आपल्या सर्वांचे पंचप्राण मान्य शरद जोशी साहेब आणि त्यांच्या संकल्पनेतून पुढच्या पिढीलासुद्धा आदर्श राहील. अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले, अनेक नेते त्यांनी घडवले आणि त्यांच्या संकल्पनेतून ही शेतकऱ्यांच्या चळवळीतली ही चळवळ जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मान्य शेतकऱ्यांचे पंचप्राण मान्य शरद जोशी साहेब हे जिवंत राहतील आणि शेतकऱ्यांचे विचार हे बांधाबारांपर्यंत पोचवण्याचं ज्यांनी संकल्पना केली ते अखंड टिकत राहतील. या प्रसंगी मी आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, भाऊसाहेब अण्णा चेअरमन आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी ज्या शेतकऱ्यांचं स्वप्न होतं ते आज आपल्या दृष्टिकोनातून साकार केलं. पुन्हा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. बागलांच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं पुन्हा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत तथा ज्या लोकनेते राजाने या मातीमध्ये शेतकऱ्यांकरता, कष्टकऱ्यांकरता खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं केलं, शेतकऱ्यांची सेवा या मातीमध्ये केली, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून संपन्न महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये ज्यांनी या मातीमध्ये शेतकरी पहिल्यांदा संघटित करून दाखवला ते स्मृतिशेष शरदजी जोशी यांच्या स्मृतींना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या लोकनेते स्मृतिशेष शरद जोशी यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित शेतकरी संघटनेचे खऱ्या अर्थानं या आपल्या नाशिक जिल्ह्याच्या मातीमध्ये रुजवाट ज्यांच्या माध्यमातून झाली ते सन्माननीय रामचंद्र बापू असतील, आदरणीय नाशिक परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक तथा आपल्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा पैसा अडकलेला असेल त्या भूमिपुत्रांचा पैसा खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांकडून असेल, दलालांकडून काढून देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते आदरणीय डॉक्टर दिगावकर साहेब असतील. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं ते सन्मान्य भाऊसाहेबांना अहिरे असतील किंवा इतर सर्व सन्मान्य मान्यवर असतील. खरं तर आम्ही नव्या पिढीचे प्रतिनिधी आहोत, पण एक काळ असा होता की जो आजही आठवतो की पूर्वी परिस्थिती अशी होती की छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला लावल्याशिवाय या मातीमधला शेतकरी बाहेर पडत नव्हता. म्हणजे एक काळ असा होता की कोणाला एका शेतकऱ्याला एका माणसाने विचारलं होतं की हा बिल्ला तुम्ही मुलीच्या लग्नाकरता जाता, हा तुम्ही बिल्ला काढला पाहिजे. त्या वयोवृद्ध शेतकऱ्यानं म्हणजे धोतर आणि अंगामध्ये तो कुर्ता घातलेला शेतकरी सांगतो की हा शेतकऱ्यांचे पंचप्राण, कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी साहेब यांनी जो काही देशातल्या शेतकऱ्यांना दिशा दाखवली, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा शेतीमालाला भाव मिळू नये अशी जी काही व्यवस्था आहे अशा पद्धतीची मांडणी त्या काळामध्ये केली. आणि ती मांडणी खऱ्या अर्थानं जर का त्या मांडणीचा पुरस्कार केला तर ते बागलांच्या शेतकऱ्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मी बागलांच्या शेतकऱ्यांचं मनापासून अभिनंदनाने कौतुक करतो. त्याचबरोबर पहिल्यांदा या बागलांच्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्याचं कारण एक, बागलांच्या शेतकऱ्यांनी त्यागाची भूमिका तर स्वीकारलीच, परंतु हुतात्मे पदही या बागलांना स्वीकारलं. दगा चिंतामण अहिरे आणि भागाजी बागुल पिंगळवाडे आणि सोलापूर हे दोन हुतात्मे या बागलांना शेतकऱ्यांच्या बागलांना दिलेत आणि तो इतिहास त्यावेळेस लिहिला गेला. आणि त्यांनी दिलेलं योगदान, त्यांनी केलेला त्याग वाया जाऊ द्यायचा नाही असा जो बागलांच्या शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये संकल्प केला तो आजही बागलांनी टिकून ठेवला. म्हणून बागलांच्या सगळ्या शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद. भावांनो, शरद जोशींचा विचार हा प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये झालं. याच नागपूर मार्केट कमिटीमध्ये सुद्धा ज्या काही सभा झाल्यात, मला आठवतं की बाबा सावंतसारखे, माधवराव अण्णासारखी माणसं, अनेक माणसं की त्यांनी पूर्णपणे स्वतःला झोकून घेतलं आणि या मोसम खोऱ्यातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये, शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये शरद जोशी एक वेगळ्या पद्धतीचं आशास्थान निर्माण केलं. ही गोष्ट काही सामान्य गोष्ट नाही. आजही प्रत्येक बागलांच्या शेतकऱ्यामध्ये शरद जोशींचं हृदयामध्ये आधारस्थान निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून